फक्त एक नशेतला क्षण होता. पण माझ्यासाठी तो त्या रात्री त्याला मी हवे होते. मीही त्याला नकार देऊ शकले नाही आणि आज तो माझ्या आयुष्याची जबाबदारी बनला. आणि जेव्हा प्रेग्नन्सी कळाली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी गावाकडून शहरात जॉबला आले तेव्हा सगळंच नवीन होतं. ऑफिसमधले लोक, ऑफिसमधलं वातावरण. पण त्या सगळ्यात एकच माणूस असा होता जो पहिल्याच दिवसापासून आपलाचा वाटायला लागला. आदित्य. मी जॉईन झालोय त्या दिवशीच आम्हा दोघांना एकाच प्रोजेक्टवर टाकलं. सुरुवातीला कामाच्या निमित्ताने बोलणं व्हायचं, पण हळूहळू ते बोलणं मैत्रीत बदललं. चहा, ब्रेक, लंच, थट्टा मस्करी सगळं एकत्रच व्हायचं. गावाकडच्या भाषेत सांगायचं तर दोघांची जोडी भारीच जोडी होती. आदित्य दिसायला भारीच, उंच, गोरा, त्याचे ते कुरळे केस, त्याचा तो नेहमी हसणारा चेहरा आणि बॉडी तर अगदी फिट. ऑफिसमधल्या सगळ्या मुली त्याच्याकडे बघायच्या, पण तो मात्र माझ्याशी जास्त बोलायचा. म्हणून कदाचित मला तो अजूनच खास वाटायचा. आणि खरं सांगायचं तर पहिल्याच दिवसापासून तो मला मनापासून आवडायला लागला होता. काही दिवसांनी आमचा प्रोजेक्ट संपला आणि ऑफिसमध्ये मोठी पार्टी ठेवली. सगळे खुश, DJ, लाईट्स, डान्स, एकदम धम्माल माहोल होता. त्या दिवशी आदित्यने ड्रिंक घेतली. त्याने सुरुवातीला थोडी घेतली, पण नंतर तो थांबलाच नाही. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, अगं आज तरी घे ना थोडी, मज्जा येते. मी हसत म्हणाले, नको रे, मला नाही आवडत हे सगळं. पण तो हट्टच करत राहिला, अगं एकच आहे, काही नाही होत. मी नाही म्हणत राहिले, पण तो मात्र जास्तच प्यायला लागला. थोड्या वेळातच त्याला तोल जाऊ लागला. बोलणं बदललं आणि तो कंट्रोलच्या बाहेर जायला लागला. त्यावेळी माझ्या मनात एकच विचित्र भीती निर्माण झाली. हा तोच आदित्य आहे का, जो इतका समजूतदार, शांत, चांगला वाटायचा? आणि त्या रात्री काय झालं, त्या एका क्षणाने आमच्या नात्याला कोणतं वळण दिलं ते पुढे कळणारच होतं. त्या रात्री आदित्य पूर्ण नशेत होता. डोळे लाल झालेले, त्याला चालणंही नीट होत नव्हतं, पण नजरा मात्र माझ्यावरच खिळलेल्या होत्या. तो हलकेच माझ्याजवळ आला. आवाज थोडा अडखळत म्हणाला, आज मला तू हवी आहेस. त्या क्षणी माझं मन गोंधळलं. नकार द्यायचा होता, पण शब्दच फुटले नव्हते. त्या वातावरणात, त्या क्षणात मी नाही म्हणू शकले नाही. आणि त्या रात्री आमच्या दोघांच्या आयुष्यात एक असं पान लिहिलं गेलं ज्याने सगळंच बदलून टाकलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सगळंच वेगळं वाटत होतं. कारण आम्ही दोघं एकमेकांकडे बघत होतो, पण पूर्वीसारखं मोकळे पण नव्हतं. कारण आता आम्ही फक्त सहकारी किंवा मित्र राहिलो नव्हतो. एका रात्रीने आमच्यातलं नातं पूर्ण बदललं होतं. काही दिवस असेच गेले, शांत, थोडे अवघडलेले, आणि मग हळूहळू माझ्या शरीरात बदल जाणवायला लागला. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण मनात कुठेतरी भीती होतीच. शेवटी धीर करून मी टेस्ट केली आणि जे वाटत होतं ते खरं ठरलं. मी प्रेग्नेंट आहे हे मला जाणवलं. हात थरथरत होते, डोळ्यात पाणी होतं. मी आदित्यला सगळं सांगितलं. क्षणभर तोही शांत झाला, पण मग त्याने माझा हात धरला आणि खूप ठामपणे म्हणाला, त्या रात्री चूक माझ्याकडून झाली, पण आता पुढे जे काही होईल त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. मी तुला एकटीला सोडणार नाही. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनाला खूप आधार मिळाला. आदित्यने स्वतःच्या घरच्यांशी सगळं प्रामाणिकपणे बोलून दाखवलं. त्याने तिची चूकही मान्य केली आणि मग तो माझ्याही घरी आला. दोन्ही घरच्यांसमोर सगळं स्पष्ट केलं. आश्चर्य म्हणजे कुणीही आरडाओरडा केला नाही. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थोडा विचार करून दोन्ही घरच्यांनी एकत्र निर्णय घेतला, दोघांनी लग्न करून घ्या. आणि मग साध्या पण मनापासूनच्या वातावरणात आम्ही दोघं लग्नाच्या बंधनात अडलो. एक सुख, एक निर्णय आणि त्यातून सुरू झालेली एक नवीन आयुष्य. कधीकधी आयुष्यात घेतलेले काही निर्णय चूक वाटतात, पण जर त्यांची जबाबदारी स्वीकारली तर तीच चूक आयुष्याची सर्वात मोठी ताकद बनते.
ते एका रात्रीने आमचं सगळं बदललं. पण आदित्यने साथ सोडली नाही. म्हणूनच आज मी एकटी नाही. नातं फक्त प्रेमाने नाही टिकत, तर विश्वास, जबाबदारी आणि एकमेकांसाठी उभे राहण्याच्या हिमतीने टिकतं. आणि खरंच जिथे साथ खरी असते तिथे प्रत्येक चूकही सुंदर शेवट बनवते. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.